सर्वांना नमस्कार. अगदी आज आपण पारिवारिक कार्यक्रमाचं आयोजन आपण आज केलेलं आहे, ज्याला कौटुंबिक कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे. कार्यक्रमामध्ये कुठली औपचारिकता नाही. आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी आपण दत्ताजींच्या नावाने जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं. विदर्भातले सगळे कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्र आले आणि जे काही कार्यक्रम आपले त्या वर्षभरात झाले त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाला. म्हणजे बऱ्याच जणांना आनंद असा व्हायचा की किती वर्षांनी आपण एकमेकांना भेटतो आहोत, असा तो आनंदाचा क्षण त्यावेळेला जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण अनेक क्षण अनुभवले. आणि वर्ष संपलं, जन्मशताब्दीचं वर्ष संपलं. परत अनेक वर्षांनी एकत्र आल्यानंतर पुन्हा कधी एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा मनात घेऊन लोक तिथून गेले. आणि मग विषय असा मनात आला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, तर काही वेळेला जन्मशताब्दी वर्ष आयोजित करणारे दत्ताजींचे जे लेकर आपण ज्यांना म्हणतो, असे सगळे जुने कार्यकर्ते एकत्र आले आणि नंतर संख्या वाढत गेली. आणि 2-3 हजाराच्या कार्यकर्त्यांची संख्या गेली. गेल्या 25 वर्षाचा कालावधी सगळी मंडळी त्यावेळेला एकत्र आली. मग शताब्दी असं वाटलं की पुन्हा असे क्षण आपण आणले पाहिजे, किंबहुना दत्ताजींच्या स्मरणार्थ असा कुठला एखादा तरी प्रकल्प आपण सुरू करावा, जेणेकरून आपण सगळेजण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व होऊ. असा विषय त्याला मनात आला. कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाला आणि दत्ताजींनी आयाम खूप आहे, त्याच्यावर सांगण्याचं धाडस नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण दत्ताजींच्या आयुष्यातले कार्याचे अनेक आयाम होते. त्या आयामाचा एक आयाम जो विद्यार्थ्यांसाठी त्यांचा होता, तो अतिशय महत्त्वाचा. मग ते जयंत ज्युनियर कॉलेजच्या मार्फत असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनात असेल, त्यांच्या कुटुंबात असेल, तर एक कॉमन फॅक्टर असा आहे की त्यांनी भरपूर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. जयंत ज्युनियरमध्ये सुद्धा आलेला विद्यार्थी पैसा नाही म्हणून शिकला नाही. तबलेचा बॅलन्स राहते म्हणूनच एक माईक लावतो, इकडे एक माईक लावतो. अच्छा, चालू आहे ना. विद्यार्थ्यांचे नाव शिकणार नाही असं दत्ताजींनी कधी होऊ दिलं नाही. त्यांनी आपल्या घरात सुद्धा राहण्याची व्यवस्था दत्ताजींनी त्यावर केली. मग असं वाटलं आपण सगळे विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते आहोत, दत्ताजींच्या सहवासात वाढण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. मग आपण असंच कुठला तरी प्रकल्प चालवावा. आणि म्हणून कदाचित त्याची निष्पत्ती असेल शताब्दी वर्षाची, दत्ताजी जवळकर विद्यार्थी विकास निधी या नावाने आपण प्रकल्प सुरू केला. मागे विषय असा आला की दरवर्षी जन्मशताब्दी वर्ष दत्ताजींचं झालं आहे, पण आपण दत्ताजींच्या जयंतीला म्हणजे 7 ऑगस्टला जे आपले जुने कार्यकर्ते आहेत ज्या प्रमाणात होईल, आपण दरवर्षी 7 ऑगस्टला दत्तांच्या नावाने एकत्र यावं आणि कुठला तरी कार्यक्रम भेटीचा आनंद आपला वेगळाच असतो. तो अनेक वर्षांनी भेटत असतो आणि तो आनंद वाढतच असतो. ते अशा प्रकारचा विषय त्यावर आला. आणि मग आता या कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे या प्रकल्पाचं जे आहे त्याची सुरुवात आपण दत्ताजींच्या नावाने केली. प्रकल्पाची थोडक्यात माहिती मी सांगतो आणि नंतर आपण गाण्याच्या कार्यक्रमाला, गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. दत्ताजी टिडोळकर विद्यार्थी विकास निधी शताब्दीमध्ये जी काही रक्कम आपल्याकडे शिल्लक राहिली, त्या शिल्लक रकमेतून या प्रकल्पाला आपण सुरुवातीला जास्तीचा निधी कुठे गोळा केला नाही. सुरुवातीला जेवढी रक्कम आपल्याकडे होती त्यातून निधीची सुरुवात झाली. निधीच्या मार्फत आपण गरीब विद्यार्थी पण हुशार आहे, पण पुढचं शिक्षण घेण्याची आर्थिक स्थिती नाही आहे, तयारी नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना जर आपण मदत केली तर त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे जाईल. या मुख्य उद्देश हा या विद्यार्थी विकास निधीचा आहे. त्याची प्रक्रिया अशी आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रक्रिया अशी आहे की आपले विदर्भामध्ये आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि काही तालुक्यांमध्ये
160 मेंटॉर्स आहेत, ज्याला आपण पालक कार्यकर्ते असे म्हणू शकतो. हे मेंटॉर त्या त्या ठिकाणी आहे आणि त्या भागातल्या विद्यार्थ्यांना जर पैशाची गरज भासली शिक्षणासाठी, फक्त त्याचे क्रायटेरिया नक्की आहे, तर त्यांनी अर्ज आपल्याकडे करावा मेंटॉरच्या माध्यमातून. अर्ज आपल्याकडे आल्यानंतर एक कमिटी आहे 5-7 लोकांची, त्या कमिटीच्या समोर हा अर्ज जातो. अर्जामध्ये त्यांनी त्याचं होणारं शिक्षण, झालेलं शिक्षण, त्याची माहिती आणि आर्थिक स्थिती, घरची कौटुंबिक संख्या किती आहे, त्याची स्थिती, असं त्यांनी अर्जामध्ये पूर्ण लिहावं. आणि लिहिल्यानंतर त्याला ऍडमिशन कुठे मिळाले आहे त्याची माहिती, ही सगळी माहिती कमिटी आपल्या नजरेखालून घालते आणि त्यावेळेला निर्णय घेते की याला मदत करायची की नाही करायची, आपल्या डिक्टेशनमध्ये बसत असेल तर. मग त्या मेंटॉरला आपण निरोप पाठवतो की याला आपण मदत करू शकतो, तू आता घरी जाऊ नये. गृहभेट हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आपल्या या योजनेतला आहे. गृहभेट, गृहभेटीशिवाय आपण कोणाही विद्यार्थ्याला मदत करत नाही, कशाची नाही. आपले मेंटॉर्स त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन येतात. मग घरच्यांची भेट, त्यांची चर्चा, घरची स्थिती, आर्थिक स्थिती पाहणं, त्याची स्थिती काय आहे, तू शिक्षण घेऊ शकतो, शिक्षणाची स्थिती काय आहे, शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी लागण्यासारखा अभ्यासक्रम आहे का, असं सगळं पाहिल्यानंतर तो गृहभेटीचा अहवाल आपल्याकडे पाठवतो. आणि शेवटी हा मेंटॉर शिफारस पण करतो की या विद्यार्थ्याला मदत केली पाहिजे की नको करायला. तो अशा प्रकारची तो रिमार्क पाठवतो आणि त्यांनी जर मदत केली पाहिजे असा रिमार्क जर त्या मेंटॉरने दिला तर आपण त्याला फॉर्म देतो. त्या विद्यार्थ्याला विद्यार्थी फॉर्म भरून आपल्याकडे पाठवतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या माहितीच्या बरोबरीने त्याला ज्या महाविद्यालयात ऍडमिशन मिळाली त्याचं नाव असतं, त्या अभ्यासक्रमाची फी असते, वसतिगृहाची असेल तर वसतिगृहाची सुद्धा फी असते आणि त्यातनं एकूण रकमेत तो फॅमिली कॉन्ट्रीब्युशन किती करणार आहे याची पण माहिती असते. आणि ती मग मायनस करून आपण उर्वरित रक्कम त्याच्या अकाउंट मध्ये देत नाही, तर ज्या शाळेत, ज्या कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश झालाय त्या कॉलेजच्या खात्यात आपण ती रक्कम पाठवतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण होतं. पूर्ण शिक्षण होईपर्यंत आपण त्याला मदत करतो. अट फक्त अशी आहे की त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट पाहिल्याशिवाय आपण मदत करत नाही. म्हणजे मग यावर्षी जर नापास झाला, त्याचे विषय काय राहिले तर आपण मदत करणं बंद करतो. त्याचा प्रोग्रेस असला पाहिजे, किंवा जो आहे रिपोर्ट तो तरी त्यांनी मेंटेन केला पाहिजे, अशी आपली अट आहे. आणि अशा प्रकारची मदत आपण करतो. मागच्या वेळेला, आता हे वर्ष जे गेलं ते पहिलं होतं खऱ्या अर्थाने आणि आता हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण 61 विद्यार्थ्यांना 32 लाखाची मदत विदर्भात आपण केली. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी आनंद देणारी आहे ती अशी आहे की चिखलदऱ्याच्या एका कॉलेजमध्ये आपले काही कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. आपण फिरतच असतो, प्रवास चालू असतो आपला. तर त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गेले आणि हॉस्टेल ते बंद पडलं होतं, म्हणजे मुलींचं हॉस्टेल होतं. एकही मुलगी त्या ठिकाणी शिकायला नव्हती. तर आपण त्यांना विचारलं प्राचार्यांना की तुमच्या या ठिकाणी शिकायला का बरं नाहीत मुली, कारण मुलींचं शिक्षण तर फुकट आहे, सरकारने मुलींचं शिक्षण निःशुल्क केलं आहे, तुला शिकायला पैसे लागत नाही, तर मग तरी मुलीचे शिकायला काय येत नाही. मेळघाट आहे, चिखलदरा मेळघाट तो भाग आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं की जेवणाचे आणि राहण्याचे आम्ही 3,500 रुपये महिन्याला विद्यार्थिनींकडनं घेतो आणि ते 3,500 रुपये त्यांच्याकडे नाही. ते नसल्यामुळे मागच्या वर्षभर हॉस्टेल रिकामं होतं. हॉस्टेल रिकामं होतं याचा अर्थ असा की त्या भागातल्या मुली मागच्या वर्षभरात शिकलेल्या नव्हत्या. आपण त्यांना म्हटलं की सगळे पैसे आम्ही देऊ आमच्या योजनेच्या अंतर्गत, आणि आपण मागचं वर्षभर पूर्ण 36 मुलींचे दर महिन्याला 1,60,000च्या जवळपास रक्कम आपण दर महिन्याला पाठवायचो आणि वर्षभर त्या मुली शिकल्या. म्हणजे ज्या मुलींच्या शिक्षणात खंड पडला होता तो केवळ आपल्या योजनेमुळे तो खंड दूर झाला आणि मुलींच्या शिक्षणाचं सातत्य हे कायम राहील. यावर्षी त्यांचा आता पण आता पुन्हा अगदी येता येता गाडी चालवतो त्यांचा आला सर, यावर्षी पुन्हा 4 मुली वाढल्या आहेत, म्हणजे 36 एक रूम त्यांनी पुन्हा आता अवेलेबल करून दिली.
केली होती, तर यावेळेला 40 मुली आपल्याकडे येतील तर त्यांचं चालेल का? बिलकुल चालेल. तर अशा प्रकारचे अनुभव किती पण सांगण्याजोगे इतकं नाही आहे. म्हणजे मे हॉस्पिटलला ते एक मुलगी ती अनाथ आहे. म्हणजे कोणीच नाही तुझं मधला बऱ्याच शिक्षणापर्यंत शिक्षकांनी तिला मदत केली. हॉस्टेलमध्ये राहायला पैसे द्यायचे आणि नंतर हॉस्टेल बंद झालं आणि तिचं कॉलेज बदलल्यामुळे शिक्षकही बदलले. मग आपल्याकडे त्यांनी ओळखी कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फोन केला. माननीय मुख्यमंत्र्यांच्या पेज आपल्या भूपेंद्र शहांना फोन आला आणि त्या पोरची मदत सुरू झाली. वासंती देशपांडे वगैरे तिच्या घरी जाऊन आली आणि ती आता डॉक्टर झाली MBBS करून. आणि त्यामुळे तिला पुढच्या शिक्षणाची मदत मागितली ती पण आपण करणार आहोत. असे खूप आहेत. मी एवढ्यासाठी हे आपण याच्या आणि निधी जो उभा करतो आपण तो निधी 2-3 माध्यमातून करतो. एक तर आपली पहिली अपेक्षा अशी आहे की जितके कार्यकर्ते आपले आहेत थोडे थोडे पैसे दिले तरी चालेल. कमी लोकांकडून खूप पैसा जमवण्यापेक्षा अधिक लोकांकडून पैसा जमवणं हे आपलं लक्ष आहे. म्हणजे जेणेकरून अधिकाधिक लोकांचा सहभाग या योजनेमध्ये राहायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं फिलिंग आलं पाहिजे की योजना माझी आहे. दत्ताजींच्या पोरांची योजना आहे त्यांची आहे. त्यामुळे हे फिलिंग येण्यासाठी आपण निधी संकलनाचे मेसेजेस पाठवतो. तसे मेसेज पण आले. म्हणजे आपण अमाऊंट लिहित नाही कारण बरेचदा आवडत नाही. मोठी अमाऊंट पण आपल्याला मिळालेले यावेळेला निलेशजींनी पण 10 लाख रुपये आपल्याला दिले. असे बाकीचे पण अमाऊंट आपल्याला येतात आहे. आणि CSR साठी आपण प्रपोजल पाठवतो काही ठिकाणी. आपल्या वैयक्तिक याच्यामध्ये असंही आपण म्हणतो की आपला वाढदिवसाला मी दत्ताजींच्याला 21,000 देईल, 11,000 देईल, 5,000 देईल. माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, याला मी पैसे देईल. दत्ताजींची जन्मशताब्दी आहे त्या दिवशी 11,000, 5,000, 21, 51, 1,00,000 जे काय असेल असं हे थोडी थोडी अमाऊंट जशी जमली तर तशी अमाऊंट आपण आपल्या कार्यकर्त्यांकडे जमवण्याचं प्राधान्य आपलं पहिला. त्या दृष्टीने मग पैसा जर मग पुन्हा कमी पडत असतो कारण आता दरवर्षाला आपलं 50 लाखाचं बजेट आहे. म्हणजे आता 50 लाखाचं बजेट असल्यामुळे पैसा आपल्याला गावून गमवावा लागतो. आपण CSR चे प्रपोजल पाठवतो तिथूनही पैसा आपण आणतो आणि या योजनेमध्ये सर्व अर्थाने मदत करण्याचा आपण प्रयत्न तो प्रामुख्याने करतो. अशा प्रकारची योजना आहे. मला एक शेवटची विनंती अशी करायची आपल्याला सगळ्यांना की ज्या पद्धतीने आपला सहभाग वाढला म्हणजे नागपूरचे समजा कार्यकर्त्यांचं विद्यार्थ्यांचं प्रपोजल आलं तो गृहभेटीसाठी सुद्धा आपण जाऊ शकतो. आपली योजना आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्याला पैसे मदत करायची की नाही करायची. त्यामुळे या योजनेमध्ये आपला सहभाग असावा, सगळ्यांचा असावा. तो आर्थिक असावा, अनार्थिक असला तरी चालेल. आर्थिकच सहभागाची अपेक्षा नाही, सहभागाची मात्र अपेक्षा नक्की आहे. आणि मग या प्रकल्पाच्या माध्यमातून जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र यावेत असा हा कार्यक्रम आपण आजचा एकत्र कौटुंबिक स्वरूपाचा केलाय. सगळे विद्यार्थी परिषदेचे आपण कार्यकर्ते असल्यामुळे विषय असा आला की विद्यार्थी परिषदांच्या कार्यक्रमापासून आपण याची सुरुवात करू. आणि आम्ही अमर कुलकर्णींना विनंती केली की अशा प्रकारचा कार्यक्रम आम्हाला तो करायचा आहे. त्यांनी होकार दिला. त्यामुळे मी त्यांचा आणि त्यांच्या समूहाचं मनापासून आभार मानतो. आणि अधिक वेळ मध्ये न राहता मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि अमर कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करा.
नमस्कार. या नमस्कार शब्दापुढे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो असं म्हणावं की नाही या विभूतीने ही सवय पडलेली आहे ना विद्यार्थी परिषदेच्या कुठल्याही शिबिरामध्ये बोलण्याची. आता आपण विद्यार्थी दशेमध्ये नाही, स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मरणार्थ आपण आता कार्यक्रम आयोजित केले. दत्ताजी विद्यार्थी परिषदेचे सर्वेसर्वा, मी फार सांभाळून शब्द वापरतो. 1948 मध्ये पहिली संघबंदी आहे.
48 साली संघवरती आल्यानंतर तरुण वर्ग जो आहे त्याला एकत्र कसं करायचं याचा विचार संघाच्या त्या काळच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी केला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची संकल्पना मनामध्ये आली आणि त्यानंतर विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. आज विद्यार्थी परिषदेला स्थापन होऊन जवळजवळ 79 वर्षे होत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारताच्या विद्यार्थी जगतामध्ये राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रीय चेतना पेटवणारी आजपर्यंत झालेल्या सर्व विद्यार्थी संघटनांमध्ये एकमेव संघटना आहे असं म्हटलं तरी चालेल. या एकमेव संघटनेने भारतातल्या विद्यार्थी जगताला राष्ट्रप्रेम शिकवलं, समाजप्रेम शिकवलं, विद्याप्रेम शिकवलं, ज्ञानदानाचं महत्व मला अजूनही आठवतं. 3 शब्द लिहिलेले असायचे, ज्ञान, चारित्र्य आणि एकता. आता ते बदलला का ठाऊक नाही मला, पण ज्ञान, चारित्र्य आणि एकता हे 3 शब्द एम्ब्लेमवरती लिहिलेले असायचे लोगोवर. 48 साली विद्यार्थी परिषदेची स्थापना झाल्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू विद्यार्थी परिषदेचा विकास होतो. आपल्या सगळ्यांना तो इतिहास ठाऊक आहे, तो मी आपल्याला सांगणार नाही. माझ्या आठवणीची विद्यार्थी परिषद आणि आजची विद्यार्थी परिषद या संबंधाने थोडंसं बोलायचं वाद वेगळा, परंतु पद्धती जे आपण ऐकलं ते ऐकताना निश्चितच आपलं रक्त सरसरलं असेल आणि आपले जुने दिवस आठवले. आता आमची जी बॅच होती म्हणजे माझी ती 1975 नंतरच्या अगोदरची. आम्ही प्री इमर्जन्सी मधले कार्यकर्ते आहोत. माझ्या बरोबर ज्यांची नावं जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही ओळखू शकाल. बापू भागवत, अशोक पांडे, सुरेश तापस, निलेश, सुधीर पाठक होता, कार्यालय मंत्री होता. त्यानंतर सुनील पाळीकर, अनेक मंडळ होते. सुरेश तापस होते, अनेक जण आता नाही ती जगामध्ये. एक कार्यकर्ती त्या काळाची बसलेली माधुरी सुतवणे भंडारा समोर अजूनही ते स्पीड कायम आहे आपल्याला. आता हे जे मी गीत आपण ऐकतो सगळ्यांनी, हे गीत ऐकताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ओळ आठवतं. हम करे राष्ट्र आराधन तनसे मनसे धनसे, हे मातृभूमी तुझा मनवाही भक्तृत्व वाघ विभवरी तुझं अर्पी तू त्याची अर्पिली नवकल्पा रसाला निकाल प्रति विषय तुझे अनन्य. हे काय बंधू असतो जरी साथ आम्ही बस खंडिली तो दिगले असो केवली बस खंडीला वळी प्रेमाळ झाला बस खंडिली बघायचा ममते ही घेतले व्रतने आणि अन्नतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग नाही जे दिव्य राहत म्हणून असावया ते बुद्ध्याची वाण गरजे तरी सतीचं वाण घेऊन विद्यार्थी परिषद जन्माला आलेली आपण सांगायला. मी काही नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. अजूनही शाळांमध्ये बोलवलं मी भाषणांना राहतो. नवीन तरुण कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्ये सतीचं वाण म्हणजे काय नाही सांगता आला नाही काय. पूर्वीच्या काळी सतीची पद्धत होती, मी मुद्दाम सांगतो कारण भूतकाळात जाण्याची ती भीती नाही. सतीला जाणारी स्त्री एक वाण द्यायची. एखाद्या स्त्रीला सौभाग्य तिला ते वाण द्यायची. त्या वाण देणाऱ्या स्त्रीला ते वाण घेतल्यानंतर अट अशी असायची की समजा तुझा नवरा गेला तर तुला सुखी राहा. या आयुष्यभर ते वाणची बाळगायची तर ती दिवस आयुष्यभर तर जळत असायची आणि चितवून गेल्यानंतर हे जावं. आपलंही वाण यांचं आहे. आपण आयुष्यभर जळत राहिलो कशासाठी? राष्ट्रप्रेमासाठी. आणि त्या राष्ट्रप्रेमातूनच त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक मंत्र जन्माला आला जो बंकिमचंद्रांनी लिहिला, वंदे मातरम. जय चैतन्य वंदे मातरम.
जन जन के हर कंठ काबो कान वंदे मातरम हरिदर थर थर कापे सुनकर नाद वंदे मातरम जन जन के हर कंठ काबो कान वंदे मातरम हरिदर थर थर कापे सुनकर नाद वंदे मातरम वीर पुत्रों की अमर ललकार वंदे मातरम वीर पुत्रों की अमर ललकार वंदे मातरम राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम राष्ट्रीय चेतना का गान वंदे मातरम राष्ट्रीय चेतना का गान वंदे मातरम राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम 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 वंदे विद्यार्थी परिषदेने आम्हाला काय दिलं या प्रश्नाची प्रत्येकाच्या जवळ वेगवेगळी उत्तरं असतील, पण सर्वांचं एक कॉमन उत्तर असेल असा मला विश्वास आहे. विद्यार्थी परिषदेची संघटना आमच्या वाटचालीमध्ये दीपस्तंभ तर नक्कीच होती. काट्या कुट्यांनी भरलेली वाट काटे तुकवून कशी चालायची हे शिकवलं. पण एवढंच नाही तर आमची स्वतःची ओळख विद्यार्थी परिषदेने आम्हाला करून दिली की आम्ही नेमके कोण आहोत, आमचा देव म्हणजे आमचा देश आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझी स्वतःची ओळख मला करून दिली. हे सगळ्यांच्या बाबतीत खरं.
श्रीनिवास रामचंद्र बोबडे नावाचे फार मोठे कवी विदर्भामध्ये नागपुरामध्ये होऊन गेले. न्यायमूर्ती शरद बोबडे जे चीफ जस्टिस होते सुप्रीम कोर्टाचे, त्यांचे आजोबा. त्यांनी एक 4 ओळीची कविता लिहिलेली आहे. सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळवत मिळवले, स्वये जो ते असणे तत्वे दीप जळो न जळो, जो करी कर्म अहिर निरंतर वेद तयास कळो न कळो. चौथीवर नंतर सांगतो. सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळो न मिळवले, स्वतःच्या बलिष्ठ बाहूंच्या आघाड्यावरती जर पूर्ण समुद्र पोहून जातो तर नाव मिळाले काय आणि न मिळाले काय? सावरकरांना नव्हती मिळाली. सोरपटलेला आहे समुद्राचं खारं पाणी अंगावर झेलताय आणि अनादिमी अनंत मी अवध्य मी बला मारी मनसी रिपू असा कवण जन्माला, हे स्वतःचे कवन म्हणत फ्रान्सचा किनारा गाठला होता. स्वयेच जो ते दिली तरणी तत्पुरी दीप जळो न जळो. सूर्य बुडाला, संध्याकाळ झाली, आईने माझ्या देवाजवळ दिवा लावला. माझ्यासारख्या मूर्ख माणसाच्या मनात प्रश्न आला की सूर्य आपल्या घरी गेल्यावर त्याची आई दिवा लावत असेल का? म्हणून मी सूर्याच्या घरी गेलो, म्हातारीला विचारला, माय दिवा लावला का? ती म्हणाली, कशाला जाऊ, तोच तर घरी आला. स्वयेच जो तेजोनिधी तरणी, तरणी म्हणजे सूर्य, तत्पुरी दीप जळो न जळो. चतुर्वेदा पुराणानि सर्वोपनिषदस्तथा रामायणं भारतञ्च गीता षड्दर्शनानि जैनागमास्तु पीठिका गुरुग्रन्थः सदा मीरा एषा ज्ञाननिधी श्रेष्ठा सर्वेषु हृदय सर्वदा, असा आपण रोज म्हणतो सकाळी. या सर्व ग्रंथांचा निचोड काय आहे? स्वतःच्या हाती आलेलं कर्म कुठल्याही फळाची आशा न करता करणे. वेदांमध्ये हे सांगितलं आहे, जो माणूस स्वतःचं कर्म वाट्याला आलेलं करतो, अडाणी असो शिकलेला असो, जो करी कर्म आहे तो निरंतर वेद तयास कळो न कळो रे, ओळख पटली ज्यास स्वतःची देव तयास मिळो न मिळो. अशी स्वतःची ओळख पटून आम्हाला दिली विद्यार्थी परिषदेने. आणि विद्यार्थी परिषद हाच आमचा देव म्हणला. कारण विद्यार्थी परिषदेने हे शिकवलं की आपल्या राष्ट्राला इतक्या उंचीवर न्यायचं आहे आपल्या ताकदीने की तो विश्वगुरु झाला पाहिजे आणि पूर्वीचं वैभव त्याला आलं पाहिजे, सर्व जगाने त्याला वंदन केलं पाहिजे. विश्व में गूंजे हमारी भारती, विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती, धन्य देश हमारा, धन्य हिंदुस्तान, धन्य देश हमारा, धन्य हिंदुस्तान. इस धरा की गोद में संसार को संस्कृति मिली है, इस धरा की गोद में संसार को संस्कृति मिली है, हर शिखर की धवलता इस देश की जिंदा देवी है, सिंधु की हर लहर चरण पधारती, नदियां सदा सिंगारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान. चल दिया माने सिकंदर इस धरा पर टेक घुटने, चल दिया माने सिकंदर
इस धरा पर टेक घुटने, शत्रु की क्या जब लगेगा, इस वतन का शौर्य जगने। कुपित हो जब मातृभूमि, निहारती रणचंडिका हुंकारती। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व का हर देश जब भी दिग्भ्रमित हो लड़खड़ाया, विश्व का हर देश जब भी दिग्भ्रमित हो लड़खड़ाया, लक्ष्य की पहचान करने इस धरा के पास आया। भूमिया हर दलित को पुचकारती, हर पतित को उद्धार दी। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व में गूंजे हमारे भारती, जन जन उतारे भारती। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान। रामायणातला प्रसंग आहे. लंका जिंकली प्रभू श्रीरामचंद्रांनी. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपल्याला ते नेहमी सांगितलं गेलं. तेव्हा त्या सोन्याच्या लंकेकडे बघून लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला की या सोन्याच्या लंकेला आपण जिंकला. रामाला म्हणाले विभीषणाला कशाला राजा करतात, आपण तिथे राहू आणि लंका आपली आहे. राम म्हणाले नाही, आपली अयोध्या आहे. आपली स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी याच्यासारखं पवित्र काहीही देशामध्ये नाही, काहीही दुसरं नाहीये जगामध्ये. मनामध्ये सातत्याने केवळ तिचंच चिंतन, तिचंच मनन, तिच्याच प्रगतीची आराधना आणि तिचीच आराधना. पहिलं गीत जर आपण ऐकलं, यानंतर ते गीत तेच सांगणार आहे. अंतर मन के भाव संजो कर, राष्ट्र देवता ध्यान धरे। अंतर मन के भाव संजो कर, राष्ट्र देवता ध्यान धरे। अपना तन मन अपना जीवन इस बेटी पर दान करे। अंतर मन के भाव सचो कर, राष्ट्र देवता ध्यान धरे। अपना तन मन अपना जीवन इस बेटी पर दान करे।
दुष्टदानवों की आशा इसी राष्ट्र का निज पौरुष से, इसी राष्ट्र का निज पौरुष से विक्रम से निर्माण करे, विक्रम से निर्माण करे। अपना तन मन अपना जीवन इस बेटी पर दान करे। सबसे उर्वर इसकी धरती, सबसे शुचि इसका पानी। अन्नपूर्णा लक्ष्मी है यह, सिंहवाहिनी मर्दानी। विविध अन्न फल फूल यहाँ पर उगते आए सदा अपार। स्वर्ण रजत हीरे मोती की यह वसुधा अक्षय आगार। अपने श्रम अपने उद्यम से, अपने श्रम अपने उद्यम से फिर इसको धनवान करे, फिर इसको धनवान करे। अतिरेक बनी राष्ट्र हेतु सर्वस्व समर्पण को जन जन की तैयार रहे। हृदय से राष्ट्र भक्ति की बहती अविरल धार रहे। संगठनों से सारे जग में, संगठनों से सारे जग में फिर इसको छविमान करे, फिर इसको छविमान करे। अपना तन मन अपना जीवन इस बेटी पर दान करे। अंतर मन के भाव संजो कर। मित्रमंडळींनो, या कार्यक्रमासाठी आम्ही 16 गाणी निवडली आहे. 8 झाली. कार्यक्रमाचा मध्यांतर आला आणि सर्व वादकांची आणि गायकांची ओळख करून देतो. हे गोविंद गडीकर, नागपुरातलं प्रख्यात नाव आहे संगीत क्षेत्रातलं. कार्यक्रमाचा ताल आणि तोल सांभाळणारे मोरेश्वर दास ताल ताल पाहिजे ना. ताल हा शब्द कसा तयार झाला? शंकराचं नृत्य तांडव आणि पार्वतीचं नृत्य लास्य. त आणि ल, तांडव आणि लास्यामधून ताल आला. ताल म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन. आपल्याकडे नवीन जोडप आहे, समजा लग्न झालेलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते फिरायला निघालं. छान गप्पा करत दोघे जण फिरतात. तर घरातले पुढे वाडे सिनियर म्हणतात ना, हा
ताल जमलेला दिसतोय तर तो ताल आणि तूर हे ताल सांभाळणारे पाश्चात्य वाद्य आहे. सर्व प्रकारच्या ड्रम्सचे आवाज त्याच्यात येतात. विशाल तसंच असतं. गायकांची ओळख टीम लीडर अमर कुलकर्णी आणि आनंद किटकरी दोघे सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगात चालला. पुढचं गीत जे आहे त्या पुढच्या गीताच्या अगोदर माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो. 90च्या दशकात मला साल आठवत नाही आता, कारंजा लाडला विदर्भ साहित्य संमेलन होतं. तुम्ही म्हणाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघ कुठून आला. अनुभव आहे. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते मुरलीधर कविवर्य विठ्ठल वाघ आणि त्या संमेलनामध्ये मला एक असाइनमेंट मिळाली होती साहित्य संघातर्फे की राजदत्तांची प्रकट मुलाखत घ्यायची. आता राजदत्तांचे सिनेमे पाहिले होते. त्यांचा सगळ्यात पहिला सिनेमा मधुचंद्र वगैरे त्याच्यानंतर ते पाहिले. दत्ताजी फार म्हणजे अतिशय बुद्धिमान माणूस. ज्या दिवशी मुलाखत घ्यायची होती त्याच्या आदल्या दिवशी रात्री दत्ताजींनी मला मंडपात बोलवलं. मी म्हणाले प्रश्न कुठले काढले आहेत. मी म्हणाले हे तुमच्यासाठी प्रश्न काढलेले आहेत. ते सगळे त्यांनी प्रश्न वाचले, त्यांना आवडले. ते म्हणाले तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात ना. म्हटलं हो. मग तुम्हाला एक प्रश्न सुचायला हवा होता, तो कसं काय नाही सुचला. म्हटलं कोणता, मला काही आठवत नाहीये. आपल्याला आठवत असेल की 1988 साली संघ प्रचारकांचा एक मोठा मेळावा नागपूरला रेशीमबागेत झाला होता आणि त्यावेळेला दत्ताजींनी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांवरती एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. ती डॉक्युमेंटरी तुमच्यापैकी अनेकांनी बघितलेली आहे. कुठल्याही मोठ्या नेत्याचा मृत्यू त्याच्यावर तयार झालेल्या डॉक्युमेंटरीमध्ये नेहमीच्या पद्धतीने दाखवतात, ट्रकवरती देह किंवा खांद्यावर. पण पूजनीय डॉक्टरांचा मृत्यू जो आहे तो मृत्यू दत्ताजींनी वेगळ्या पद्धतीने त्या चित्रपटात दाखवला. मृत्यू झाल्यानंतर हिंदुस्थानचा नकाशा आणि चालणारे पाय, हिंदुस्थानच्या संपूर्ण नकाशावरून हळूहळू हळूहळू अतिशय मिलिटरी टाईपचे सगळे पदक्षेप होतो आहे ते. आणि तिथे ते डॉक्युमेंटरी संपते पूजनीय डॉक्टरांच्या मृत्यूनंतर तेवढा सीन दाखवून. तर तुम्ही हा प्रश्न मला विचारा की तुम्ही पूजनीय डॉक्टरांचा मृत्यू असा का दाखवला वेगळ्या पद्धतीने. मी तो प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी मला मंडपातच उत्तर दिलं की अहो म्हणायचं, अहो तुम्हाला कसं कळत नाही. पूजनीय डॉक्टरांनी दाखवलेल्या मार्गावरती त्यांच्या मृत्यूनंतर अनेक चरण चालतात आहेत आणि ते पुढे चालत राहतील हे मला दाखवायचं होतं. दत्ताजीच्या मनातला तो भाव वर्णन करणार आहे की चल रहे हैं चरण अगणित ध्येय के पथ पर निरंतर. चल रहे हैं चरण अगणित ध्येय के पथ पर निरंतर. श्रेष्ठ जीवन की धरोहर पूर्वजों से जो मिली है, विश्व को सुख शांति दात्री जो यहाँ संस्कृति पली है उसे रखना चिरंतन. मृत्यु का भी सिर कुचल कर चल रहे हैं चरण अगणित ध्येय के पथ पर निरंतर. भ्रांति जनमन की मिटाते क्रांति का संगीत गाते. एक से 10 लक्ष होकर कोटियों को है बुलाते. मातृभू की अर्चना में
ध्येय के पथ पर निरंतर साध्य करना है हमें गीता प्रदर्शित ध्येय सपना, बस इसी की पूर्ति के हित हो समर्पित जन्म अपना। तुष्ट होगी मां तभी तो विश्व में सम्मान पाकर बढ़ रहे हैं चरण अगणित, बस इसी धुन में निरंतर चल रहे हैं चरण अगणित। ध्येय के पथ पर निरंतर चल रहे हैं चरण अगणित। ध्येय के पथ पर निरंतर, ध्येय के पथ पर निरंतर, ध्येय के पथ पर निरंतर। आज 100 वर्ष होत आली आहे किंवा झाली आहे. गेल्या 100 वर्षामध्ये अनेकांनी या राष्ट्रभक्तीसाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. राष्ट्रभक्ती हा शब्द फार सोपा नाही आहे, बरं प्रचंड कठीण आहे. राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारे अनेक क्रांतिकारक आपल्याला ठाऊक आहेत. चंद्रशेखर आझादांपासून शहीद भगतसिंगापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून लोकमान्य टिळकांचं केसरी जे वर्तमानपत्र होतं, त्या केसरी वर्तमानपत्रामध्ये त्यांनी श्लोक लिहिला होता. इंग्रजांना उद्देशून, या झोपलेला सिंह आहे, या झोपलेल्या सिंहाला तू जाग करू नको, तू जर त्याला जाग केलं तर तुला खाऊन टाकेल, अशा अर्थाचा तो श्लोक केसरीच्या मुखपृष्ठावरती छापत असतो. तो झोपलेला सिंह या लोकांनी जागा केला, कारण मनामध्ये असलेली जाज्वल्य राष्ट्रभक्ती, ही राष्ट्रभक्ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्याचं फळ आज आपण बघतोय. याला दृष्ट लागू नये, याच्यामध्ये कमीपणा येऊ नये, याच्यात कमतरता येऊ नये, ही जर आपली इच्छा मनामध्ये असेल तर हे गीत ऐका आणि त्यातनं हवा तो अर्थ काढा. आता यामध्ये तुम्हाला वास्तविक सगळ्यांना गायचं. हे गीत सगळ्यांना पाठ आहे, त्यामुळे मी अर्धी वेळ सांगितली, आपण सगळे मिळून हे गीत गाणार, मोठ्या आवाजात म्हणायचं. ठीक आहे, सगळ्यांची तयारी बघूया. राष्ट्रभक्ति ने हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा. आता कळवा संपल्यावर ही ओळ आपण सगळे सांघिक म्हणणार. ठीक है. क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से. बढ़िया. जो न रुकते मार्ग चलते, चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनका, तोड़ कर सब असुर दल को, ध्येय मंदिर के पथिक को,
विजयी हो हमारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा। हम न रुकने को चले हैं, सूर्य के यदि पुत्र हैं तो हम न हटने को बढ़े हैं। सरित की यदि प्रेरणा तो बहुत अच्छे चरण अंगद ने रखा है, आ इसे कोई हटाए, दहकता ज्वालामुखी यह, आ इसे कोई बुझाए। मृत्यु की पीकर सुधा हम चल पड़ेंगे वे दुधारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी। शेवटचा कडा मोठा आवाज पाहिजे। ज्ञान के विज्ञान के भी बहुत अच्छे क्षेत्र में हम बढ़ पड़ेंगे, नील नभ के रूप के नव, अर्थ भी हम कर सकेंगे। तुमचा वॉल्यूम कमी करा। भोग के वातावरण में, त्याग का संदेश देंगे, त्रास के घन बादलों से, सौख्य की वर्षा करेंगे, स्वप्न यह साकार करने, संगठित हो हिंदू सारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा, संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा। तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। अतिशय उत्तम खऱ्या आवाजात एकदा जोरदार टाळ्या। सुंदर आवाज आहे सगळ्यांचा। मला या ठिकाणी पुढच्या गाण्याच्या पूर्वी एक पत्र आठवतं। तुम्ही म्हणाता पत्र कुठनं आणलं आणि कोणाचं आणलं? संत साहित्यामध्ये 2 पत्र आहेत माझ्या मित्रांनी। मी आता संत साहित्याचा उल्लेख का केला? आणि ही सगळी परंपरा जी आहे ती संतांपासून आलेली आहे, लक्षात ठेवा। एक पत्र ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेलं, चांगदेव 65। स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची असेल तर चांगदेव 65 वाचावे। आणि दुसरं पत्र समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र,
समर्थ रामदासांनी वयाच्या उत्तरार्धात संभाजी महाराजांना पत्र लिहिलं आहे. संभाजी महाराज शत्रूच्या गोटामध्ये जाऊन मिळाले अशी बातमी त्यांना लागली. इतिहासात काय लिहिलं मला ठाऊक नाही. आणि त्यानंतर त्यांनी 22 ओव्यांचं एक पत्र लिहिलेलं आहे. ही दोन्ही पत्र आपल्या घरी आपल्या तरुण मुलांना आणि तरुण पिढीला सांगितली पाहिजे. ज्यायोगे आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होईल त्यांची. पुढच्या गीताच्या अगोदर हे बोलतोय मी, याचं कारण असं की आज आपल्याला काय गरज आहे तरुणांना. समर्थ लिहितात, 22 ओव्या नाही सांगणार मी पूर्ण. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. बहुत लोक एक करावे, एक विचारे भारावे, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. हा मूळ शब्द आहे, तो शत्रूवरी केल्यानंतर. जनांचा प्रवाह चालेला म्हणजे कार्यभाग साधला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे कोठे. पाटवणी तुंब निघेना तरी मग पाणी चालेच ना, तैसे सज्जनांच्या चित्ता जाणीले पाहिजे. हा उपदेश संभाजी महाराजांना करतात समर्थ रामदास स्वामी. आजच्या तरुणांना तोच उपदेश केला पाहिजे. आज आपण JNG तमाशे दिल्लीच्या जंतर मंतर बघितले आहेत. याची देही याची डोळा. आपण याची कल्पना केली नव्हती. आपल्याला ही तरुण पिढी नको आहे. आपल्याला समर्थांचा उपदेश ऐकून स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या संभाजी महाराजांसारख्या तरुणांची पिढी हवी. आणि ही तरुणांची पिढी तयार करण्याचं काम विद्यार्थी दशेत असलेल्या या तरुणांच्या रक्ताला वाव देणाऱ्या सहसणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच करू शकते. याबद्दल तुम्हाला आणि मला खात्री आहे. हे सांगणारं पिढी. तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, जाग 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 रे मातृभूमि पुकारती, जाग 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 रे मातृभूमि पुकारती. तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, जाग 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 रे तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, जाग 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 रे मातृभूमि पुकारती, जाग 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 रे मातृभूमि पुकारती. तरुण वीर देश के मूर्त वीर देश के, जाग 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 रे मातृभूमि पुकारती. शत्रु अपने शीश पर आज चढ़ के बोलता, शत्रु अपने शीश पर आज चढ़ के बोलता, शक्ति के घमंड में देश मान तोलता. पाठ की समाधि को शंभु के निवास को, पाठ की समाधि को शंभु के निवास को, देख आंख खोल तू अर्गला टटोलता, अस्थि देखी रक्त तू वज्र देखी शक्ति तू, अस्थि देखी रक्त तू वज्र देखी शक्ति तू, कीर्ति है खड़ी हुई आरती उतारती, जाग 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 रे मातृ को पुकारती, जाग 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 रे मातृ को पुकारती.
रुद्रदेव का खुले तांडव के तान पर काप व्योम भूगुले तांडव के तान पर काप व्योम भूगुले कश्मीर पे जो उठी बाहु शीघ्र ध्वस्त हो बाहु बाहु वीर की स्वाभिमान से हिले जाग शंख फूंकले शूर योन चूकले जाग शंख फूंकले शूर योन चूकले मातृभूमि आज फिर है तुझे निहारती जाग 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 रे मातृ को पुकारती जाग 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 रे मातृ को पुकारती आज हाथ रिक्त क्यों जन जन विक्षिप्त क्यों आज हाथ रिक्त क्यों जन जन विक्षिप्त क्यों शस्त्र हाथ में लिए करके तिरछी आंच भो शिष्य हाथ में लिए करके तिरछी आंच भो देश के लिए रण के साज के लिए देश राज के लिए रण के साज के लिए समय आज आ गया तू खड़ा है मौन क्यों समय आज आ गया तू खड़ा है मौन क्यों करो सिंह गर्जना शत्रु से है निपटना करो सिंह गर्जना शत्रु से है निपटना जय नाद बोल रे है अजय भारती जाग 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 रे मातृ को पुकारती जाग 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 रे मातृ को पुकारती तरुण वीर देश के मूर्त वीर देश के तरुण वीर देश के मूर्त वीर देश के जाग 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 रे मातृ को पुकारती जाग 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 रे मातृ को पुकारती जाग 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 रे जाग 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 रे जाग 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 रे एक महत्वाचा परिचय खरं तर मी शेवटच्या गाण्याच्या आधी करून देणार होतो, पण आपल्या सगळ्यांचे अतिशय उत्तम अशा निवेदनाने आपल्या सगळ्यांना एका धाग्यात अप्रतिमपणे बांधून ठेवणारे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त गणित शिक्षक, उत्तम स्तंभलेखक, उत्तम सूत्रसंचालक, उत्तम मार्गदर्शक आणि भाषा संत साहित्य याचा प्रगाढ अभ्यास असलेले आदरणीय प्रकाशजी एदलाबादकर यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या. खरं तर मी त्यांना तशी फार वेळेवर विनंती केली. परवा मला त्यांचा फोन आला की अरे तुझा कार्यक्रम आहे तर मी तिथे येणार आहे, मला अनेक जुन्या लोकांच्या भेटी घ्यायच्या. परंतु प्रकाशजींनी जेव्हा इथे यायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही येतच आहे तर मी त्याचा थोडा फायदा उचलतो. आणि प्रकाशजींच्या येण्याला मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवेदनच करा, या गीतांना एका धाग्यात बांधा. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना हात मारतो तेव्हा तेव्हा ते आनंदाने आम्हाला नेहमीच सोबत करतात. गेले अनेक वर्ष आम्ही अनेक कार्यक्रम प्रकाशजींच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत. त्यांच्या डोक्यातून अतिशय सुपीक अशा कल्पना निघत असतात आणि मला सगळ्यात आनंद हवा होतो की कधीही हातात एकही माहितीचा कागद न ठेवता सूत्रसंचालन करणारा एकमेव सूत्रसंचालक. याही वयामध्ये तेवढाच उत्साह कायम आहे. ते रिटायर जरी झाले असेल तर रिटायर्ड म्हणजे नवीन चक्के लागले, RETYRED आहेत ते. त्यामुळे गुडघ्यांनाही नवीन चक्के लावले आहेत त्यांनी त्याच्या, त्यामुळे त्याची गती पुन्हा वाढलेली आहे. अशा प्रकारची करतो जोरदार टाळ्या वाजवून. आणि आमचे एक मित्र दोन्ही संयोजनाचं काम करण्याकरता एक उत्तम असे कलावंत आपल्यात बसले शंकरजी लिंगे यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्या. अमरनी माझ्या वयाचा उल्लेख केला म्हणून मुद्दाम सांगतो. तो धनंजय भिडे बसला आहे ना, त्याला मी 8वी 9वी 10वी शिकवलेला. आम्ही शोधतच होतो त्याला कोणी शिकवलं. याचा अर्थ मुरली जोरदार काही पाप जात नाही बरं का. असो मित्रांनो, 3 पिढ्या कमीत कमी या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या आहेत. परिषदेच्या स्थापनेनंतर ती पहिली पिढी जी झाली त्याच्यानंतर ती आमची.
त्या काळामध्ये अनेकदा उपेक्षा सहन केली, अपमान सहन केला, दुर्लक्ष सहन केलं, थट्टा मस्करी ती सुद्धा आम्ही सहन केली. ज्ञानेश्वरांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, तो सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांच्या मधुकरीमध्ये शेण आणि माती घालवली गावातल्या लोकांनी. ते संतापले. योगीश्वर ज्ञानदेवही संतापून जावा शांती ब्रह्म असे लोक त्याही काळात होते. आज तर सगळीकडे बुद्धिदाट झाला त्यांचा. अशा ज्ञानदेवाला राग आला आणि झोपडीत जाऊन बसले. मुक्ताबाई धुणं धुवून आली नदीवरून. झोपडीचं दार अर्धवट उघडं आहे. तिने विचारलं आतमध्ये कोण आहे. आतून आवाज आला हम. तिने ओळखलं दादा आहे. ती म्हणाली हम की अहम, हम की अहम. आणि मग तिने तिथे जे काही अभंग रचले, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत जेणे व्हावे जग बोलणे सुसावे, तणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचो. प्रक्षेपक अभंग म्हणून वारकरी पंथामध्ये ते अभंग गाजलेले. मुक्ताबाईंनी जो उपदेश ज्ञानदेवांना केला त्याच्यामध्ये तिने असं म्हटलं की अरे लोकांच्या छळण्याला कंटाळून तू दार लावून बसला. ज्यांचा तुला उद्धार करायचा त्यांच्यावर संतापतो. आपल्याला हाच उपदेश मिळाला नाही की ज्यांच्यावर तुम्ही रागवताय त्यांना संतापून तुम्ही आतमध्ये जाऊन बसता. तुम्हाला यांचा उद्धार करायचा. मुक्ताई म्हणाली ज्ञानाने जर स्वतःला कोंडून घेतलं तर आम्ही मुक्त कसं व्हायचं. म्हणून आपण ज्ञान चारित्र्य एकता लिहिली. त्या ज्ञानाने कोंडून घेऊ नये स्वतःला आणि सतत देशभक्ती, सतत राष्ट्रभक्ती, सतत लोकानुनय हेच आपल्या मनामध्ये ठेवून वागावं, समाजामध्ये वावरावं आणि हे कधीही विसरू नये हे सांगणारं हे गीत. ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना, ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना. ज्ञानशील एकता चली अखंड साधना, चली अखंड साधना. ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना. भारतीय संस्कृति परंपरा महान है. हजारों वीर दे चुके खुशी से अपने प्राण है. भारतीय संस्कृति परंपरा महान है. हजारों वीर दे चुके खुशी से अपने प्राण है. छात्र शक्ति कर रही सदा विजय की कामना. छात्र शक्ति कर रही सदा विजय की कामना. ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना. दैन्य दुख की घनी करार रात आई है. स्वार्थ भेद घात की ये काली छाँव छाई है. दैन्य दुख की घनी करार रात आई है. स्वार्थ भेद घात की ये काली छाँव छाई है. क्षितिज से प्रभात को धरा पे आज खींचना. क्षितिज से प्रभात को धरा पे आज खींचना. ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना. हृदय हृदय में ध्येय की आग है धधक रही. देश विदेश सावधान छात्र शक्ति आ रही. हृदय हृदय में ध्येय की आग है धधक रही. रे विदेशी सावधान छात्र शक्ति आ रही. रोक ले कदम करेगा मौत का तू सामना. रोक ले कदम करेगा मौत का तू सामना. ये मातृभू की अर्चना, ये पुण्यभू की वंदना. ये कन्या मंथ का नहीं और ये सर झुका नहीं. तूफान हुआ फिर भी हमारा कदम रुका नहीं. ये कन्या मंथ का नहीं और ये सर झुका नहीं. तूफान हुआ फिर भी हमारा कदम रुका नहीं. धैर्य से खड़ा है छात्र
ये पुण्यभूति वंदना ज्ञानशील एकता चलिय खंड साधना चलिय खंड साधना ये मातृभूति अर्चना ये पुण्यभूति वंदना ये मातृभूति अर्चना ये पुण्यभूति वंदना ये मातृभूति अर्चना ये पुण्यभूति वंदना. आमच्या पिढीने ज्यावेळेला विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली तेव्हा आमच्या पाठीमागे उभे असणारे अनेक नामवंत असे प्राध्यापक होते. दत्ताजींच्या काळामध्ये तर आम्ही वावरलोच, पण त्यानंतर विदर्भ प्रांतामध्ये केळकर सर, दीक्षित सर, डॉक्टर कृष्णराव भागडीकर, डॉक्टर सुधाकरराव भालेराव, प्राध्यापक डॉक्टर अरविंद खांडेकर या मंडळींचा गायडन्स आम्हाला लाभला, यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. बंधूजींचं भाषण म्हणजे अरविंद खांडेकरांचं भाषण म्हणजे आम्हाला राष्ट्रभक्ती कशी असावी याची विज्वानी होती. त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन नुसतं केलं नाही तर त्या मार्गावरती चालायला हात धरून शिकवलं, पुढे आणलं. त्याचा आपल्या आयुष्यामध्ये आम्ही फायदा करून घेतला, आम्हाला फायदा झाला. समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता कसा घडतो आणि कसा घडवायचा याचं शिक्षण आणि प्रशिक्षण या महानुभावांनी आम्हाला त्या काळामध्ये दिलं. आत्मीयता, प्रेम हा आपल्या कार्याचा बेस आहे आणि संपर्क हा आपल्या कार्याचा बेस आहे. जितका संपर्क वाढवाल, जितका आत्मीयतेने, जितकं स्नेहाने तुम्ही समोरच्याशी बोलाल तितका तो तुमच्याशी जोडला जातो. हे सूत्र घेऊन विद्यार्थी परिषदेने देशभर आंदोलन केले, विद्यार्थी एकत्र केले आणि स्वतःची एक प्रतिमा देशामध्ये निर्माण केली. त्याला कारण एकच, आपल्या मनामध्ये असलेला विद्यार्थ्यांप्रती आणि समोरच्याच्या प्रती असलेला स्नेह. हा स्नेह गीत घेऊन अजूनही पुढे आपल्याला वाटचाल करायची आहे हे सांगणार हे गीत. निज हृदय का स्नेह कण कण देव प्रतिमा पर चढ़ा कर. निज हृदय का स्नेह कण कण देव प्रतिमा पर चढ़ा कर राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो निज हृदय का स्नेह कण कण देव प्रतिमा पर चढ़ा कर राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो काट कण कण देह जिसकी दुर्ग का निर्माण होता एक दिल हटने न पाता भूमि में ही प्राण खोता. जय पराजय कीर्ति यश की छोड़ कर के कामनाएं रात दिन निश्चल अटल चुपचाप गढ़ का भार ढोता. शोक में रोता नहीं और हर्ष में हंसता नहीं. जो राष्ट्र की दृढ़ नींव का पाषाण बनना है हमें. तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें. तो
उपेक्षा शून्य पथ पर ज्योतिका आभास लेकर भूक तिल तिल देह युग युग का अमर इतिहास लेकर कर रहा निर्देश पंथी दूर मंजिल है अभी भी फिर पथिक बढ़ता अमित बल और दृढ़ विश्वास लेकर उस विरागी दीप का वैराग्य रग रग में नमाकर शून्य निर्जन ध्येय पथ द्युतिमान करना है हमें तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो मिट गई जो किंतु क्षण विश्राम भी लेने न पाई जो प्रलय के रोष को भी पार करके मुस्कुराई चीरती ही जो रही अविराम बाधा उद्धिगुर की नाव को तिल तिल प्रगति के अंत में चिर मुक्ति पाई किंतु अपनी देह को भी कह न पाई देह अपनी राष्ट्र नौका की वही पतवार बनना है हमें तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो निज हृदय का स्नेह कण कण देव प्रतिमा पर चढ़ाकर निज हृदय का स्नेह कण कण देव प्रतिमा पर चढ़ाकर राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना ज्या मातृसंस्थेकडून प्रेरणा घेऊन ज्या मातृसंस्थेच्या शक्तीचा अंश घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 1948 मध्ये आपल्या कामाला सुरुवात केली त्या आपल्या मातृसंस्थेचं हे शतकीय वर्ष आहे 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माणसाच्या आयुष्यातली 100 वर्ष आणि संस्थेच्या आयुष्यातली 100 वर्ष यात फार फरक असतो. माणसाचं आयुष्य त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं, त्याच्या स्वतःपुरतं मर्यादित असतं, काही अंशी समाजासाठी असतं. परंतु संस्थेचं 100 वर्ष पूर्ण होणं म्हणजे एका इतिहासाची पूर्तता राहते. एका इतिहासाची साक्षता 100 वर्षामध्ये ती संस्था बनत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्व संघटनेचा 100 वर्षाचा इतिहास सांगतो. अनेक चढ उतार पाहिले. 48 मधली बंदी बघितली, 75 मधली बंदी बघितली, आजही उपेक्षा बघितली, आजही अपमान बघितला, तेव्हापासूनही बघितला. अनेक प्रचारकांनी स्वतःच्या हिताचा स्वतःच्या प्राणाचाही बळी देऊन ही संघटना उभी केली. त्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. त्यावेळेस मी माझी शाखा रेशीमबाग शाखा आहे. रोज पूजनीय डॉक्टरांच्या
मूर्ती मंदिरासमोर उभा राहतो आणि त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर भडभडून येतो की काय दान या माणसाने आपल्याला दिलं, आपण कुठे आहोत. त्यांनी दिलेलं जे दान आहे, त्यांनी सुचवलेले जे विचार आहे, त्या विचाराची परिपूर्ती आपल्या हातून किती झालेली आहे, आपण ती किती केली आहे, कोणत्या माध्यमातून केली आहे. या 100 वर्षामध्ये माझा या कामात किती हिस्सा आहे. रोज ते दर्शन, रोज सतत प्रेरणा देणार पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊसने आपल्याला जी ऊर्जा दिली, संघटन शक्ती दिली, ती शक्ती, आणि म्हणून आपण एक गीत नेहमी म्हणतो, तव तेजाचा एक अंश दे. ते गीत यायला हवं तर आलं नाही, असं काही हरकत नाही, पण तव तेजाचा एक अंश दे. केवढं तेज होतं ते, त्या तेजाने भारत भारून गेला. संपूर्ण भारतभर तेज तेज पसरलं. आज भारताच्या बाहेरही त्या तेजाचे अंश आपल्याला दिसतात. हिंदूंचं संघटन जे कधी काळी एक स्वप्नवत वाटायचं, ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. त्या साकार झालेल्या स्वप्नाला सांभाळून ठेवणं हे आपलं वेगवेगळ्या माध्यमातून काम आहे करणं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना जरी असली, शिक्षण क्षेत्रातली संघटना असली, तरी बेसिक विषय जो आहे तो आपला हिंदुत्व संघटना आहे. 100 वर्षाच्या इतिहासातले अनेक पडाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो, तेवढा वेळ नाही. पण या प्रत्येक पडावावर नवीन नवीन अनुभव येत गेले, नवीन नवीन लोक येत गेले. 100 वर्षाच्या इतिहासामधले 2 पडाव महत्वाचे, ते 48चा आणि 75चा. मला अजूनही आठवतं, मुरलीधर 75ची त्यावेळेला संपली आणीबाणी 77मध्ये, तेव्हा रिगल टॉकीज जे आहे बर्डीवरचं, मेन रोडवरचं, त्या रिगल टॉकीजच्या मागे गोविंद गोपाळ भवन होतं. ह्या गोविंद गोपाळ भवनमध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या प्रमुखत्वाखाली बैठक झाली होती आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की आपण कारागृहातून सरळ सिंहासनावर बसलो आहे आणि आता सांभाळून वागण्याची गरज आहे. मला ते वाक्य अजूनही आठवतं. त्या बैठकीला मी गेलो, कारागृहातून सिंहासनावर बसलो, आता सांभाळून राहण्याची गरज आहे. तर 77 नंतर आजपर्यंत आपण स्वतःला किती सांभाळलं आणि आपल्याला दिलेल्या मार्गावर आपण किती चाललो, याचं सिंहावलोकन करण्याचा हा काळ आहे, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मग शून्यापासून 100पर्यंत आपण कसे गेलो, शून्यापासून 100पर्यंत आपण कोणते कष्ट केले, काय काय कमावलं, काय काय गमावलं, याचा हिशोब सांगणारे हे गीत. शून्य से एक शतक बनते, अंक की मन भावना. शून्य से एक शतक बनते, अंक की मन भावना. भारती की जय विजय हो, भारती की जय विजय हो. ले हृदय में प्रेरणा, कर रहे हम साधना. मातृभूमा आराधना. दैव ने भी राम प्रभु हित लक्ष्य था सा विचारा. दैव ने भी राम प्रभु हित लक्ष्य था सा विचारा. कंटकों के मार्ग चलकर राम ने रावण संहारा. ताकि निष्कंटक रहे, ताकि निष्कंटक रहे हर देवर्ष की
को दीपक बनाया, ध्येय कितनी गर्षी ने। देह को दीपक बनाया और तिल तिल जल स्वयं ने। कोटि दीपों को जलाया, ध्येय पथ पर चल पड़े, ध्येय पथ पर चल पड़े। ले उर्विजय की कामना, कर रहे हम साधना। मातृभूमि आराधना। विजिगीषा का भाव लेकर देश में स्वातंत्र्य आया। बने समरस राष्ट्र भारत, बोधय दायित्व बनाया। छल कपट और भेद से था, छल कपट और भेद से था राष्ट्र जन को तारना। कर रहे हम साधना, मातृभूमि आराधना। धर्म संस्कृति है सनातन, रखे जलवायु सुहावन। धर्म संस्कृति है सनातन, रखे जलवायु सुहावन। पंक्ति में पीछे खड़े का उन्नयन हो नित्य भावन। राष्ट्र का उद्धार साधन, राष्ट्र का उद्धार साधन। विश्व मंगल कामना, कर रहे हम साधना। मातृभूमि आराधना। शून्य से एक शतक बनते, अंत की मन भावना। शून्य से एक शतक बनते, अंक की मन भावना। भारती की जय विजय हो, भारती की जय विजय हो। ले हृदय में प्रेरणा, कर रहे हम साधना। मातृभूमि आराधना। कर रहे हम साधना। मातृभूमि आराधना। आता शेवटचं गीत आपल्या समोर सादर होत आहे. तत्पूर्वी इथे उपस्थित असलेल्या सर्व मित्रमंडळींचे मनपूर्वक कलावंतांतर्फे, वादकांतर्फे, आयोजकांतर्फे सर्वांतर्फे आभार. मित्रांनो, मगाशी डॉक्टर पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा उल्लेख केला. त्यांचं चरित्र, त्यांनी केलेलं काम, त्यांनी रोवलेलं हिंदू संघटनेचं रोपटं, हे सगळ्यांना आपला इतिहास तो ठाऊक आहे कसा. संघटनेचा इतिहास जो आहे तो संघटनेचं कार्य काय आहे, संघटनेचं कार्य कोणासारखं आहे, ते सूर्यासारखं आहे. मला जर कोणी विचारलं तर सगळ्या जगाला प्रकाश द्यायचा, सगळ्या जगाचं जीवन हे आपण जे आहे त्याची जबाबदारी घ्यायची. आणि सूर्य जो आहे तो कधी थकत नाही, कधी थांबत नाही. आपणही तसं थांबायला नको. सूर्यस्तुती तुम्ही वाचा. सूर्यस्तुतीमध्ये एक श्लोक आहे, जयाच्या रथी एकची चक्रपाणी,
नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी ज्या पांगुळा रथासी, नमस्कार माता सूर्य नारायणास. सूर्याचा रथ कसा आहे? सूर्याचा रथ जो आहे त्याला भूमीचाही आधार नाही आणि आकाशाचाही आधार नाही. त्याचा सारथी पांगळा आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, विषम संख्येमधले आहेत, 8 नाही किंवा 6 नाही. अशा अवस्थेमध्ये तो सतत चालतो आणि संपूर्ण जीवन प्रणाली चालवतो आपली आणि निसर्गाची. आपलं काम तसं असेल, आपल्याला तसंच चालायचं आणि हे आपल्याला वारंवार शिकवणार आहे. आणि ही शिकवण पूजनीय डॉक्टरांपासूनची आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय हा कार्यक्रम संपू नाही शकणार. मित्रांनो, हे गीत आहे 1962 साली मी स्वतः ऐकलेलं आहे सुधीर फडक्यांच्या तोंडून. लिहिलेलं नाहीये, लिहिलं पंडित बशीराज व्यासांनी लिहिलं. पण ज्या वेळेला स्मृती मंदिराचं उद्घाटन होतं, 10व्या वर्गात होतं, त्यावेळेला सुधीर फडक्यांच्या तोंडून ही गाणं मी ऐकलं. उद्घाटनाला आम्ही गेलो होतो, ते सूर अजूनही कानामध्ये. काय श्रद्धांजली अर्पण करणं डॉक्टरांना आपल्या हातामध्ये आहे काय? आपल्या देशातलं, आपल्या मनातलं देशप्रेम, आपल्या मनातली राष्ट्रभक्ती ही तोंडळी द्यायची आणि त्यांच्या चरणाशी व्हायची. हे गीत जे आता सादर होणार ते सगळ्यांच्या परिचयात आहे. पण हे गीत म्हणजे तुमच्या माझ्यासाठी भगवद्गीतेतला एक अध्याय आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असं वाटतं कधी कधी की पूजनीय डॉक्टरांचा संभव धर्मरक्षणासाठी झाला, पण त्यांनी स्वतःला कधी देव बनवलेलं नाही. त्यात त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून आपण नेहमी तुझ्या तेजातला एक अंश दे, जास्त काही देऊ नये. तुझ्या तेजातला एकच अंश जरी आम्हाला मिळाला तर तुम्ही राष्ट्र उद्धरणाचं आणि संघटनाचं जे काम केलं त्याला बळ देण्याची शक्ती आमच्यामध्ये येईल. म्हणून त्यांचं स्मरण करून आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. या गीतानंतर मी काही बोलावं अशी अवस्था कोणाची राहणार नाही, माझीही राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि निरोप घेतो. धन्यवाद. लो श्रद्धांजलि राष्ट्रपुरुष शतकोटि हृदय कंजखिले. लो श्रद्धांजलि राष्ट्रपुरुष शतकोटि हृदय कंजखिले.
हिंदू राष्ट्र के हित आजीवन। देव तुम्हारी घोर तपस्या, देव तुम्हारी घोर तपस्या के ही तो ये सुफल मिले हैं। देव तुम्हारी घोर तपस्या के ही तो ये सुफल मिले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। आज तुम्हारी पार्थिव प्रतिमा आज तुम्हारी पार्थिव प्रतिमा चर्म चक्षुओं से अदृश्य है, किंतु कोटि उर्निलयों में तव दिव्य मूर्ति रहती अखंड है। तेजोमय प्रतिबिंब तुम्हारे प्रतिबिंब तुम्हारे स्वयं सिद्ध अगणित निकले हैं। तेजोमय प्रतिबिंब तुम्हारे स्वयं सिद्ध अगणित निकले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। लो श्रद्धांजलि राष्ट्र पुरुष शतकोटि हृदय के कंज खिले हैं। लो श्रद्धांजलि राष्ट्र पुरुष शतकोटि हृदय के कंज खिले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। आज तुम्हारी पूजा करने से कोई हिमालय संग मिले हैं। से कोई हिमालय संग मिले हैं। से कोई हिमालय